या बसने प्रवास केलेला आहे। खूप सुंदर अशी बस आहे। आपण पण नक्की आवर्जून त्या एस.टी. महामंडळाने प्रवास करा। जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। मी आज आलो होतो खेडला आणि आता निघालो आहे चिपळूणला परत। तर मला आता एस.टी. महामंडळाची स्लीपर कोच बस मिळालेली आहे। आपण आता त्या बसने आपण निघालो चिपळूणला। तर आपण आज या व्हिडिओमध्ये त्या बसचा प्रवास कसा होतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया व्हिडिओला। फायनली आपली बस सुटलेली आहे खेडमधून। पाहू शकता मस्त असं बसायला, इकडे सिंगल सीट आहे आणि त्या साईडला डबल सीट आहे। पण पाहू शकता आणि आपण तिकीट किती आहे ते आता थोड्या वेळातच कंडक्टरना विचारणार आहोत किती तिकीट आहे ती। चिपळूण खेड ते चिपळूण असा प्रवास असणार आहे आपला। बघा आपला यूट्यूब फ्रेम भेटलेला आहे। आपल्याला कशा वाटतं दादा व्हिडिओ? एक नंबर। ओके, थँक्यू। कंडक्टर तिकीट काढत आहेत। आपण 21 आता भरण्या नाक्यात आलो आहोत। भरण्या नाक्यात खाली गर्दी पाहू शकता आपण। सुंदर व्ह्यू आहे इथून आणि हा आहे खेडचा जुना ब्रिज आणि हा होता तयार केला तो नवीन ब्रिज। पाहू शकतो किती उंच झालेला आहे। सुंदर असा पावसाचा नजारा आणि मस्तपैकी आपण स्लीपर कोचला बसलेलो आहोत। बाहेर पाऊस मस्त पडत आहे। पाय लांब मस्त बसलं। कंडक्टरचे तिकीट करतायत। बघूया माहिती घ्यायची प्रयत्न करूया आपण त्यांच्याकडून। बघूया देतात का आपल्याला माहिती। आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि स्लीपर कोचला बसतो जर मस्त की झोप येते। नाही झोपायचा पण प्रवासाचा आनंद घेत जाऊया पुढे। आपण आता लोट्याला आलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आपला काही प्रवास संपणार आहे। लोट्यानंतर पुढे परशुराम आणि पुढे मग आपण चिपळूणला पोहोचणार आहोत। तर असा हा प्रवास खेड ते चिपळूण असा साध्या बसचं तिकीट हे 71 रुपये आणि स्लीपर कोचचं 97 रुपये असं फक्त या दोघांमध्ये फरक आहे। तर थोडं छान वाटतं जरा स्लीपर कोच जरा थोडा आराम मिळतो। आणि आज मी फर्स्ट टाईम स्लीपर कोचने प्रवास करत आहे कारण दुकानाच्या गडबडीत सगळ्या गडबडीमध्ये मला थोडं एस.टी. महामंडळाने प्रवास करता येत नाही। तर मी काही वेळेला स्वतः बाईक घेऊन बाहेर पडतो। पण आज तो योग आलेला आहे की मला आपलं आता एस.टी. महामंडळाच्या स्लीपर कोचमध्ये बसमधून आज ट्रॅव्हलिंग करत आहे। आपण थोडं पुढे गेल्यावरती थोडी माहिती घेऊया, थोडं व्हिडिओ फुटेज पाहूया। आपण आता आवाशी लावलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता समोर सगळ्या कंपन्या आहेत। हे सगळे ते बाहेर स्टॉल आहेत खाद्यपदार्थांची आणि ते समोरच मोठं कमानी आहे ग्रामपंचायत आवासीची। ही नवीन सुविधा ही सुरू केलेली आहे स्कॅन करणे। तर एस.टी. महामंडळामध्ये आपल्याकडे जर कॅश नसेल तर आपण आता मला फर्स्ट टाईमच समजलं की जर आपल्याकडे कॅश नसेल तर आपण गुगल पे, फोनपे करू शकता। आपल्याला आपले कंडक्टर आपल्याला स्कॅनर देतात तिकिटीचा आणि त्यानुसार आपण स्कॅन करून ते आपण त्यांना पैसे पेड करू शकतो। आता ही सुविधा सुरू झालेली आहे। पण बरेच दिवस प्रवास एस.टीने केला नाही त्यामुळे ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या। पण आता या सगळ्या सुविधा आता पुढे चालू झालेल्या आहेत। बघा इकडे कशा मस्त आता कंपनीच्या लाईट पेटलेल्या आहेत। आपण पाहू शकता समोर मोठमोठ्या कंपन्या तिकडे लाईट चालू झालेली आहेत। आता संध्याकाळची वेळ आहे। कामगार आपले आता कामावरून सुटलेले आहेत आणि आपल्या आता प्रत्येकाच्या घरोघरी निघाले आहेत।
काही लोक चालत जातात, काही लोक गाड्याने जातात. तर प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा प्रकारे असतो. परशुराम मंदिर हा इकडे समोर रस्ता गेला आहे, हा समोर परशुराम मंदिराकडे रस्ता गेला आहे. आपण आता निघालो सरळ चिपळूणला खाली. डबल झालेला आहे, त्या साईडला 2 लाईन आणि त्या साईडला 2 लाईन, असं डबल रोड झालेला आहे. खालून पलीकडे जायला रोड आहे. आपण ते बसण्यासाठी वेळ असं केली होती. तयार केलेलं आहे, दरड कोसळू नये म्हणून. पाहू शकता पाण्याचे छोटे छोटे कसे धबधबे येते त्यासाठी. पाण्यालाही खालती येण्यासाठी मस्त पायऱ्या केलेल्या आहेत आणि असे जाळी लावून कुठे हे मारलेले आहेत त्यांना मोठमोठे. काही वेळातच चिपळूणला पोहोचणार आहोत आणि खूप सुंदर असा अनुभव होता की स्लीपर कोचमधून ट्रॅव्हल करणे. आता आपण आलो आहोत फरशीवरती. तर आता काही वेळात आपण फरशीवरून बहादूरशेख नाक्यावरून आपण मग आपल्या मेन स्टँडला जाणार आहोत आणि मग तिथून आपली बाईक घेऊन आपण शृंगारतळीला निघणार आहोत. भाऊ हां वाशिष्ठमाईचा सुंदर असा रात्रीचा नजारा. वाशिष्ठमाई शांत सुंदर वाहते, पाहू शकत सुंदर असा नजारा इथं. काही वेळात आपण आता बहादूरशेखला पोहोचणार आहोत. आपला फायनली आता प्रवास संपणार आहे आणि इथून आपण आता निघणार आहोत शृंगारतळीला. छान असा प्रवास झालेला आपला, झोप पण आलेला आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि रोहित बरे यूट्यूब चॅनल तर नवीन असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.